वरळीच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीनचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात आलंय। वरळी मतदारसंघातून उद्याच्या मतदान प्रक्रियेचे अपडेट्स आपण पाहतोय। या ठिकाणी मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी या सर्व मशीन्स आता निवडणूक कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत। तयारी करण्यात आलेली आहे आणि काय काय सुविधा तुम्ही यंदा निवडणुकीत मतदारांना देणार आहात आणि कशा पद्धतीने तुमची मतदान प्रक्रिया सुरळीत होण्याकरता प्रशासनाने काय प्लॅन आखलेत का? नमस्कार। वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 232 मतदान केंद्र आहेत। त्याच्यासाठीच हे आपण पाहते डिस्ट्रीब्युशन सेंटर इथं चालू आहे। इथे आम्ही झोन वाईज मतदान केंद्रावर जाणारे जे आमचे मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी जे पथक आहे, प्रत्येक पथकामध्ये केंद्राध्यक्ष केंद्राधिकारी आणि त्यानंतर पोलीस आणि पीऊन वगैरे समावेश आहे। त्यांना आम्ही आता इथून सगळं साहित्य ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि बाकी मतदान साहित्य इथून आम्ही आता वाटप करत आहोत। एकूण 232 मतदान केंद्र आहेत। एकूण आमचे 30 झोनमध्ये विभागले गेलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी झोनल ऑफिसर्स आहेत। इथून त्यांना नियुक्त केलेल्या वाहनातून आपण त्यांना मतदान केंद्रावर पाठवणार आहोत। पोलिसांचा बंदोबस्त निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आहे? तुम्ही निवडणूक अधिकारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त त्यांची इथल्या एसीपी आणि डीसीपी सरांनी सगळा केलेला आहे। आपल्याला मी त्याची यादी देऊचो। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथचा अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।